या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊ शकलो असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळं मी वर्गात गेलो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांच्यामुळं मी लिहू लागलो ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंतीच्या निमित्तानं मी उभा आहे. मला माझा मागचा काळ आठवतोय सर. आज जरा कवितेवर थोडा अन्याय आणि विषय लेखकांचा आहे. मी 10वी नापास झालो होतो आणि माझा एकच विषय सुटला होता, इतिहास आणि भूगोल दोन्ही मिळून 52 मार्काला पास असायचं. मला 53 पडले होते. बाकी सगळे मी 20च्या आत होतो आणि इंग्रजीला 34 होते. वडील गवंडी काम करायचे सर. 4 सख्या बहिणी, घरची परिस्थिती अलग. म्हणजे शिक्षणाचं काय आमच्या घरात हे नव्हतंच. म्हणजे वडिलांना माहीतच नसायचं आम्ही कितवीला आहोत. संध्याकाळी 9 वाजता एक शेजारचं पोरग घरी पेढे द्यायला आल्यावर वडिलांनी मला विचारलं, तुझं काय झालं? मी सांगितलं मी नापास झालोय. तर वडिलांनी त्यावर मला काही विचारलं नाही, रागवलं नाही. तर म्हणले ठीक आहे, उद्यापासून माझ्यासोबत कामाला चल. म्हणजे हे आमचं ठरलेलंच होतं. आणि साताऱ्याला एका लग्नाला मी पाहुण्यांच्या गेलो होतो वराडातून. तेव्हा त्या मुलीचं वराड तिकडून पुण्यातून तिथं आलं. मग त्या लग्नाच्या वराडात, त्या लग्नात मंडपात 2-4 मित्र आमची दिवसभर मैत्री झाली. ते म्हटले चल पुण्याला 2 दिवस. त्या वराडातनं पुण्याला गेलो. आणि मग आमच्या गावाला वाळू चाळायला, सेंटरिंग कामाला त्यावेळेला 70 रुपये हाजरी होती. आणि पुण्याला 110 रुपये हाजरी होती, ती बी खाऊन पिऊन. म्हटली ही बरं आहे. आणि मी तिथं सेंटरिंग काम करू लागलो. वय वर्ष 16 होत. आणि मग पुण्याला कोणतरी आयुक्त आले. कायदा कडक अंमलबजावणी झाला. कायदे कधी कधीच अंमलबजावणी होतात. आणि मग 18 वर्षाच्या आतील कामगारांना काम करताना दिसले तर ते सगळं रद्द केलं जायचं. आणि आम्हाला कामावर येऊ नका असं सांगितलं. मग माझ्याकडे पोट भरण्यासाठी काही राहिलं नाही. पण काम करू शकत नव्हतो, पण व्यवसाय करू शकत होतो. म्हणून मग भाजीपाल्याची हातगाडी हा एक व्यवसाय मला दिसला. आणि मग भाजीपाला विकत विकत त्या पुण्याच्या टिळक रस्त्यावरती दुपारचं मी थांबायचो, ऊन जास्त पडल्यावर. आणि मग बाजूला एक रद्दीवाला बसलेला असायचा, त्याच्याकडे जुनी पुस्तकं वगैरे ती विकत बसलेला असायचं. दररोज तिथं तासभर बसत होतो, पण कधी त्या पुस्तकांजवळ गेलोच नाही. आणि एक दिवस बसलेला असताना एक पुस्तक असं बाहेर आलेलं दिसलं, त्यावर अण्णाभाऊंचा फोटो होता. आणि मग मला आठवलं, म्हटलं ह्या माणसांची आम्ही जयंती साजरी करते, पण कधी यांना असं पुस्तकात बघितलंच नाही. अध्यक्षांनी सांगितलं नाचा, आम्ही नाचलो. म्हटलं बघाव काय. आणि मग ते पुस्तक उघडलं. दुपारचे 1:30-2 वाजले असतील. जे वाचायला माझी सुरुवात झाली, संध्याकाळचा अंधार पडल्यानंतर दिसायचं बंद झाल्यावर माझ्या लक्षात आलं, जवळजवळ 6 तास मी इथं गुंतून पडतो. आणि कांदा, बटाटा, टमाटा, कोथिंबीर तशीच पडल्या. अण्णाभाऊंनी मला पकडून ठेवलं, तरी अण्णाभाऊंनी शांत बसू दिलं नाही. म्हणजे समोर चित्रपट सुरू आहे असं ते चित्रण दाखवणारा एवढा अफाट प्रतिभावंत असणारा लेखक माझ्या वाचनात दुसरा आला नाही. म्हणजे अण्णाभाऊंना वाचताना समोर आपण एखादं HD कॅमेऱ्यानं काढलेलं चित्र
किंवा चित्रपट पाहतोय असाच भास होतो. आणि हे वाचून तुम्ही पहा, ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी. जर तुम्हाला तसं चित्र नाही दिसलं किंवा तसा पिक्चर नाही दिसला तर समजून जा की आपण दरिद्री आहोत. त्यात अण्णाभाऊंची चुकी नाही, आपण दरिद्री आहोत. आणि मग वाचनाची आवड निर्माण झाली. त्यातून मग एक ओळ कवितेची लिहिता आली. मग सगळं जे मिळेल ते वाचायला लागलो. आणि अण्णाभाऊंचं साहित्य, लोकशाहीर अण्णाभाऊसाठी. आज या दिवशी मला अण्णाभाऊंचा एक प्रसंग आठवतोय. प्राचार्य पी.बी. भोसले नावाचे एक मित्र होते त्यांचे, अण्णाभाऊंचे. आणि अण्णाभाऊ कोल्हापूरला त्यांच्याकडे यायचे. त्यांनी लिहिलेला आहे. आणि अण्णाभाऊ साठे आणि भोसले सर कोल्हापूरमध्ये रस्त्यानं पायी फिरायचे. आणि एक दिवस मराठी साहित्यातल्या एक फार मोठ्या समीक्षिका देशपांडेबाई नावांच्या, त्यांनी मराठी साहित्यातल्या प्रत्येक लेखकांच्या साहित्य कृतीवर समीक्षक पर लेख ग्रंथ लिहिलेले होते. आणि त्यांचं तिथं पोस्टर लागलं होतं. आणि त्या दिवशी त्या तिथं कोल्हापुरात येणार होत्या. अण्णाभाऊ 2 मिनिटं ते पोस्टर बघत थांबले. प्राचार्य पी.बी. भोसले सर त्यांना सांगायला लागले की या मराठी साहित्यामधल्या फार मोठ्या समीक्षिका आहेत. तर अण्णाभाऊंच्या डोळ्यात पाणी होत. भोसले सर म्हटले, साठे सर पाणी का डोळ्यात? अण्णाभाऊ म्हटले, मी ओळखतो यांना, पण मला वाईट एवढं वाटतंय म्हटले की आजपर्यंत माझ्या एवढ्या कादंबऱ्या, एवढ्या कथा ज्या देशातल्या बाहेर जाऊन विदेशामध्ये अनुवादित रूपांतरित झाल्या दुसऱ्या भाषांमध्ये, पण या मॅडमना माझं एखादं पुस्तक दिसलं नसेल का? अण्णाभाऊंनी तेव्हा बोलून दाखवलेली खंत की मी आज अनुभवतेच आहे. मनाला चटका लावणारा अण्णाभाऊंचा मृत्यू असेल, काळजाला घाव घालणारा अण्णाभाऊंचं जगणं असेल, आणि अजून तरी अण्णाभाऊंना महाराष्ट्रानं कुठं घेतलंय समज. साहित्यातल्या या प्रतिभावंत सूर्याचा खरा सन्मान रशियातल्या वास्कोच्या मातीत झाला. आता 1 ऑगस्टला दिसतील अण्णाभाऊ रथात आणि पुढं डीजे, आणि त्यांच्यासाठी पाहिजे पाऊस. आज जसा पाऊस पडला त्या दिवशी पडल्यावर पर्वणी असेल आणि पावसात नाचता येतं. दोन वर्षापूर्वी अण्णाभाऊंच्या नावानं अण्णाभाऊंचं नाव एका ताऱ्याला दिलं आणि कार्यकर्ते नाचायला लागले. मी म्हटलं काय झालं? तर म्हटले नितीन दादा अण्णाभाऊंचं नाव ताऱ्याला दिलं. मला या आनंद झाला. म्हटलं दिलं. मग मी त्याला विचारलं, म्हटलं कुठं आहे तारा? ते वरच बघायला लागला. म्हटलं इकडं पश्चिमेला आहे, पूर्वेला आहे, वर तर सगळं ढगच. ते अजूनपर्यंत वरच बघत बसलाय. म्हणजे जी डोळ्याला दिसत नाही नीट तिथं नाव अण्णाभाऊंच. अच्छा, दिलं तेवढा तरी सन्मान केला. माझी मागणी आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कारानंच आम्ही सन्मानित केलं पाहिजे. आणि त्या उंचीचा लेखक भारतामध्ये सुद्धा नाही. आता अनेक जण भोया उंच करतील किंवा सोशल मीडियावर कमेंट करतील.
अण्णाभाऊंना भारतरत्न कसा काय? पण त्यांना माझं एक प्रश्न आहे, पण सचिन तेंडुलकर कोण आपले मेहुणे आहेत का? क्रिकेटच्या मैदानावर 100 रना काढणाऱ्याला भारतरत्न दिला जात असेल, तर इथं त्या धावांच्या शतकांपेक्षाही कितीतरी पुढचं लिहून जाणाऱ्या अण्णाभाऊंना भारतरत्न का नाही, हा माझा प्रश्न आहे. आजही मराठी साहित्यामध्ये मागण्या आमच्या असल्या पाहिजे सगळ्यांच्या. अभ्यासक्रमात अण्णाभाऊसाठी नाही. अण्णाभाऊंचा एकच धडा स्मशानातलं सोनं अभ्यासक्रमात होता, आणि तो धडा ज्या ज्या पोरांनी अभ्यासला, आज महाराष्ट्रात कुठेही जाऊन त्या पिढीतल्या कुठल्याही एका पोराला जरी विचारलं किंवा हुशार पोराला जरी विचारलं, आवडते लेखक कोण, ते त्याने एकच धडा वाचलाय, पण अजून त्याला तोंडपाठ आहे. 20 वर्ष होऊन गेलेत लोकशाहीर अण्णाभाऊसाठी. मग इथल्या लक्षात आलं की अण्णाभाऊंना पुस्तकात घातले की आम्हाला कोण विचारत नाही. माझं सांगणं आहे, मराठी साहित्यातल्या सारस्वतांच्या बाजारात उभ्या असणाऱ्या शब्दांच्या व्यापाऱ्यांना, पाडगावकर, शिरगावकर, माडगुळकर, चाटे आणि माटेंच्या आधी अण्णाभाऊ साठ्यांना उभं केल्याशिवाय मराठी साहित्याचा उंबरठा ओलांडता येणार नाही. याचा अर्थ माझी कुणावर टीका आहे अशी नाही. आणि मी सर्वांना वाचतो आणि माझं सर्वांवर प्रेम आहे. माझे आवडते कवी मर्ढेकर आहे, माझे आवडते कवी लेखक पु ल देशपांडे आहे, खांडेकर आहे, वपू काळेंची एक वेगळी कथा मला आवडते, जयवंत कुलकर्णींची रहस्यमय कथा मला वेगळ्या आवडतात, दांडेकरांचं ललित मला आवडतं. पण अण्णाभाऊ यापेक्षा वेगळे का? त्यांच्या समकालीन साहित्याचा अभ्यास केला तर लक्षात येतं, त्यावेळेला असणाऱ्या लेखकांनी लिहिलेली उभी केलेली नायिका ही गॅलरीत बसून कॉफी घेतीये. अर्थात त्या काळात कॉफी पिणारी मुलगी होती. मॅक्सी घालून गॅलरीत कॉफीचा कप घेऊन वाफाळलेला, त्या धुराचं चित्रण, त्या वाफेचं चित्रण, ती कॉफी, तिचे ओठ, तिचा चष्मा, तिचे घारे डोळे, हे चित्रण येतं. पण त्याच वेळेला उपाशी पोटानं इज्जत वाचवत पहाटेच्या अंधारात भाकरीसाठी संघर्ष करणारी नायिका अण्णाभाऊ त्यावेळेला उभी करतात. या दोन वेगवेगळ्या बाजू साहित्यातल्या आम्हाला बघायला मिळतात. अण्णाभाऊंनी माणसं जोडणारं साहित्य लिहिलं, अण्णाभाऊंनी मन जोडणारं साहित्य लिहिलं. स्त्री साहित्यिक अण्णाभाऊ हा एक वेगळा विषय असेल माझ्यावर. संवेदनशील मनाचा हा लेखक कितवी पर्यंत शिकला, किती दिवस शिकला हे महत्वाचं नाही. त्यानं लिहिलेलं अजून 150 पिढ्या तरी आम्हाला शिकता येणार नाही एवढं प्रचंड लिहून ठेवलं. प्रत्येक ओळीत अण्णाभाऊ प्रतिभेची उंची दाखवतात. फकीरा हा त्यांच्या लिखाणातला माइलस्टोन म्हणणार, दगड म्हणतात, खांडकीचा दगड. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. हे इतकं ठामपणानं विज्ञानवादी अण्णाभाऊ